मित्रांनो, आपण मागच्या तासिकेला भाषेचे काही सिद्धांत बघत होतो. शास्त्रज्ञांनी काही सिद्धांत सांगितले आहेत, ते सिद्धांत जाणून घेत होतो. त्यामध्ये संपर्क सिद्धांताला आपण सुरुवात केली होती. संपर्क सिद्धांत हा जी रेवेज नावाच्या मानसशास्त्रज्ञाने सांगितलेला आहे. म्हणजे याचा पुरस्कार कोणी केला तर जी रेवेज या मानसशास्त्रज्ञांनी या सिद्धांताचा पुरस्कार केलेला आहे. तो काय म्हणतो, मनुष्य प्राणी हा समाजप्रिय असल्याने एकमेकांशी संपर्क साधण्याची त्याची सहज प्रवृत्ती आहे. मनुष्य प्राणी काय आहे? समाजप्रिय प्राणी आहे, सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे साहजिकच त्याला समाजात राहावं लागतं. समाजातील व्यक्तींशी, विचारांची म्हणा किंवा कुठल्या वस्तूंची देवाणघेवाण त्याला करावं लागतं. म्हणजेच त्याला संपर्क साधावा लागतो. म्हणजे साहजिकच संपर्क साधण्याची त्याची काय आहे? सहज प्रवृत्ती आहे. याच सहज प्रवृत्तीमुळे मानवाचा समाज संघटित स्वरूपाचा झाला. या संपर्क साधण्याची जी प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीमुळे काय झालं? त्याचा संपर्क साधल्यामुळे समाज हा काय झाला? संघटित झालेला आहे. आज समाजामध्ये ज्या काही आपल्याला संघटना निर्माण झालेल्या दिसतात, समाज सुधारकांनी म्हणा किंवा नेत्यांनी म्हणा, जे संघटन निर्माण केलेलं आहे ते कशाच्या मार्फत केलेलं आहे? तर भाषेच्या मार्फत. परंतु भाषाच्या मार्फत असं संघटन केलं का? त्यांनी त्या लोकांशी संपर्क साधला, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून संपर्क साधला आणि संपर्काच्या माध्यमातून त्यांनी संघटन निर्माण केलेलं आहे. हे संघटन मनुष्य प्राचीन काळापासून करत आलेलं आहे. संपर्क साधणे आणि त्यामार्फत संघटन तयार करणे, संघटित होणे, अशा प्रकारचे कार्य तो अगोदरपासून करत आलेला आहे. भूक, तहान, संरक्षण, कामेच्छा इत्यादीच्या संदर्भात समाज वेगवेगळ्या स्तरावर निरनिराळे संपर्क समाजात वेगवेगळ्या स्तरांवर निरनिराळे संपर्क प्रस्थापित होत होते. बघा, स्वर्ग, मौखिक हावभाव, भूक, तहान, संरक्षण, नाही का? भूक म्हणजे भूक लागली तर ज्या वस्तूंची आवश्यकता आहे त्या वस्तू मिळवण्यासाठी त्याला समाजातील इतर व्यक्तींवरती अवलंबून राहावं लागत होतं. मग त्यांच्याकडून त्या वस्तू मिळवायच्या असेल तर काय करावं लागत होतं? संपर्क साधावा लागत होता. त्यांच्याकडून त्या वस्तू मागून घ्यावं लागत होत्या. तसंच संरक्षण पाहिजे असेल तर संरक्षण मिळवण्याकरिता, लोकांकडून संरक्षण मिळवण्याकरिता त्याला त्या लोकांपर्यंत जाऊन त्यांच्याशी संपर्क साधावा लागत होता. म्हणजे लोकांशी संपर्क साधला की ज्या गोष्टीसाठी आपण संपर्क साधला त्या गोष्टी आपल्याला मिळत होत्या. म्हणजे संरक्षण पाहिजे असेल तेव्हाही संपर्क साधणे हे गरजेचं होतं. तसंच कामेच्छा पूर्ण करायची असेल तरी देखील समाजातील व्यक्तींशी संपर्क साधावा लागत होता. म्हणजे भूक, तहान, संरक्षण, कामेच्छा इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मिळवण्यासाठी संपर्क साधावा लागत होता. वेगवेगळ्या स्तरावर निरनिराळे संपर्क प्रस्थापित होत होते. स्वर्ग, मौखिक हावभाव, कायिक विक्षेपण यांच्याबरोबर मुखोच्चारित ध्वनींचेही सहाय्य घेतले जात असावे. आपण अगोदरही बघितलेलं आहे की ध्वनिभाषा ही सुरुवातीला अस्तित्वात नव्हती. सुरुवातीला संपर्क साधायचा असेल तर हावभावाच्या माध्यमातून संपर्क साधला जात होता. त्याच्यानंतर चित्राची भाषा आली, चित्रांच्या माध्यमातून संपर्क साधला जात होता. जसजसा मग माणूस विकसित होत गेला तसतसं ध्वनिभाषेचा वापर होत गेला आणि ध्वनिभाषेच्या माध्यमातून मग तो आपले ऐच्छिक कार्य पूर्ण करू लागला. म्हणजेच हालचाल, हावभाव यासोबतच ध्वनींचाही वापर होत होता असं इथे शास्त्रज्ञ आपल्याला म्हणतात. मग जसजसा ध्वनींचा वापर होत गेला, जेवढ्या प्रमाणात ध्वनींचा वापर होत गेला तसतशी भाषा ही काय होत गेली? समृद्ध होत गेली, विकास पावत गेला. त्या भाषेचा विकास पावत गेला, म्हणजेच ध्वनींचा विकास होत गेला. या संपर्काचा आधार प्रारंभी भावनात्मक होता, पण पुढे पुढे त्याला बौद्धिक स्तर लाभला. प्रारंभी या स्वरूपाचा आधार काय होता? भावनात्मक होता. म्हणजे दुःख, सुख आणि काही आश्चर्यकारक गोष्टी आहेत त्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी या ध्वनींचा वापर केला जात होता. जसं आश्चर्याची गोष्ट झाली तर आहा किती छान असं नाही का आपण म्हणतो आहा. दुःख व्यक्त करण्यासाठी वगैरे नाही का, म्हणजे
काही विशिष्ट शब्द आपण वापरत असतो दुःख व्यक्त करण्यासाठी, अरे अरे असं वगैरे, नाही का. तर असे शब्द भाषेमध्ये येत गेले आणि भाषा कशी झाली, समृद्ध होत गेली. मग त्याच्यानंतर बौद्धिक स्तर लाभला भाषेला. कोणता स्तर लाभला? बौद्धिक स्तर. म्हणजेच माणूस विचार करू लागला कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरती, तर्क लावू लागला आणि अशा माध्यमातून नवनवीन शब्द भाषेमध्ये येत गेले आणि भाषा ही जास्तीत जास्त प्रगत होत गेली. उदाहरणार्थ आपल्याला आंब्याचं घेता येईल. सुरुवातीला मनुष्य हा आंबा हा एकच शब्द वापरत असावा, परंतु नंतर मग जसजसं बौद्धिक स्तर वाढत गेलं तसं मला आंबा हवा असे शब्द वापरू लागला, अशी वाक्यरचना करू लागला. म्हणजेच मला आणि हवा हे दोन शब्द त्याच्यामध्ये आले आणि अशा पद्धतीने भाषा ही वाढत गेली असं आपल्याला इथे म्हणता येते. त्याच्यानंतरचा सिद्धांत आहे समन्वय सिद्धांत. समन्वय सिद्धांत हा स्वीट या शास्त्रज्ञाने इथे सांगितलेला आहे. गेल्या शतकातील भाषाशास्त्रज्ञ स्वीट याने वरील काही सिद्धांताचा समन्वय साधून भाषेच्या उत्पत्तीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. कोणी? स्वीट या शास्त्रज्ञांनी काय केलं? वरील जे आतापर्यंत आपण सिद्धांत बघितले त्या सिद्धांताचा समन्वय साधला आणि समन्वय साधून हा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मतानुसार प्रारंभीच्या काळात भावसंकेत अथवा इंगित, भावसंकेत आत्ताच सांगितलं, सुख दुःख व्यक्त करण्यासाठी जे काही शब्द वापरले जातात त्याला भावसंकेत म्हणतात. तसंच ध्वनी समन्वय यावर भाषा आधारित होती. काय म्हणतो? भावसंकेत किंवा इंगित आणि ध्वनी समन्वय यावर काय होती? भाषा आधारित होती. ध्वनी समन्वयाच्या आधारावर भाषेचा विकास झाला. स्वीटच्या मतानुसार शब्दाचे 3 प्रकार झाले. स्वीटच्या मतानुसार शब्दाचे किती प्रकार? तर 3 प्रकार झाले असा तो म्हणतो. पहिल्या प्रकारात अनुकरणात्मक शब्द येतात. पहिल्या प्रकारात कोणते? तर अनुकरणात्मक शब्दांचा त्याने उपयोग केला आहे. अनुकरण म्हणजे कसं? तर आपण दुसऱ्याचं अनुकरण करून, दुसरा काय करतो आहे त्याचं अनुकरण करून जे काही शिकतो त्याला अनुकरणात्मक म्हणतात. जसं एखादा व्यक्ती विशिष्ट प्रकारे शब्द वापरत असेल तर त्याचं तशा पद्धतीने आपण अनुकरण करतो. जसं चिमणी जर चिवचिव करत असेल तर आपण चिवचिव चिवचिव म्हणतो. कुत्रा भोभो करतो त्याच्यातून त्याला कुत्रा असं शब्दप्रयोग मिळालेला आहे. म्याव म्यावमधून म्याव हा शब्द निघालेला आहे मांजरीसाठी. तर असे अनुकरणात्मक शब्द जे आहेत त्याचा उपयोग त्यांनी कशामध्ये घेतला? पहिल्या प्रकारामध्ये घेतला. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारामध्ये भावनाभिव्यक्ती करणारी शब्द. भावनाभिव्यक्ती म्हणजे भावना व्यक्त करणारे, जसं अबब, अरे रे असे जे शब्द आहेत, उदाहरणार्थ अशा शब्दांना त्याने दुसऱ्या प्रकारामध्ये घेतलं आणि तिसऱ्या प्रकारामध्ये प्रतिकात्मक शब्दांचा वापर केलेला आहे. जसं मामा, बाबा, आई, पप्पा असे जे शब्द आहेत हे शब्द, या शब्दांचा वापर त्याने तिसऱ्या प्रकारात घेतला आहे. बालकांच्या मुखातील प्रतिकात्मक क्षेत्रांचा वापर त्याने आपल्या तिसऱ्या प्रकारात घेतला. भाषाशास्त्र ज्यांना नर्सरी शब्द म्हणते ते सर्व या प्रकारातील होय. भाषाशास्त्र या ज्या प्रतिकात्मक शब्द आहेत यांना काय म्हणतं? नर्सरी शब्द असं म्हणून संबोधतो. आणि अशा पद्धतीने समन्वय सिद्धांत स्वीट या शास्त्रज्ञाने मांडण्याचा प्रयत्न केला. तो म्हणतो की अशा पद्धतीने भाषेचा विकास होत गेला. त्याच्यानंतरचा सिद्धांत आहे क्रीडाशक्ती सिद्धांत. बघा काय म्हणतं? लहान मुलांच्या विविध हालचालीकडे बारकाईने लक्ष दिल्यास असे दिसून येते की त्यांच्या अंगी असलेल्या अतिरिक्त शक्तीच्या वापरासाठी त्यांची अखंड चळवळ सुरू होते. बघा काय म्हणतं? लहान मुलांच्या विविध हालचाली याच्याकडे बारकाईने जर लक्ष दिलं तर काय होतं? आपल्याला काय दिसतं की त्यांच्यामध्ये जी काही अतिरिक्त शक्ती आहे त्याच्यातून अखंड चळवळ सुरू असते. काय सुरू असते? चळवळ म्हणजे विविध हालचाली तो करत असतो. उठण्यासाठी, बसण्यासाठी, बोलण्यासाठी, नाही का? या सर्व हालचाली तो काय करत असतो? तो करत असतो. या अतिरिक्त कार्यशक्तीच्या निचऱ्यासाठी लहान मुले आपले हातपाय एकसारखे हलवीत असतात. लहान मुलं काय करतात? या कार्यशक्तीच्या निचऱ्यासाठी
म्हणजे याच्यातून या कार्यशक्तीतून काही उत्पन्न करण्यासाठी काय करत असतो, तो आपले हातपाय हलवीत असतो. त्यात त्यांना एक प्रकारचा आनंद वाटते. या हालचालीत काय होतं, त्यांना एक प्रकारचा आनंद वाटतो. लहान मुलांना बघा, तुम्ही जर हे करत असाल, लहान मुलं खाली जर लेटून असतील तर ते आपल्याकडे पाहून हालचाल करतात. मग त्या हालचालीत ते हातपाय पण हलवतात, आपल्याकडे बघून हसतात आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न देखील करतात त्या हालचालीतून. भूक लागली तर रडतात, आईला बघून आनंद झाला तर हसतात आईवडिलांना, नाही का. असे विविध कार्य ते करत असतात. एकसारखे हलवीत असतात, त्यात त्यांना एक प्रकारचा आनंद वाटते. त्यांनी मुखाने एकसारखी निरर्थक बडबड करण्याची प्रवृत्ती या अतिरिक्त शक्तीमुळे वाढत असते. या अतिरिक्त शक्तीमुळे काय होतं, मुखांची हालचाल करण्याची, नाही का, निरर्थक बडबड करण्याची शक्ती ही काय असतं, वाढत असते. शास्त्रज्ञांच्या मते लहान मुलांची शारीरिक व मानसिक वाढ त्याच्या या सहज प्रवृत्तीवर अवलंबून असते. बघा, शास्त्रज्ञांच्या मतानुसार काय आहे, काय म्हणतात, लहान मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ कशावर अवलंबून असते, तर तो जो सहज प्रवृत्तीने हालचाल करत असतो त्या हालचालीवरती अवलंबून असते. त्याची मानसिक वाढ आणि शारीरिक वाढ हे दोन्ही देखील त्याच्या या हालचालीवर अवलंबून असते. अतिरिक्त कार्यशक्तीच्या वापरासाठी त्यांची सतत चळवळ सुरू असते व या चळवळीत या आत्मक्रियेत त्याला आनंद वाटते. बघा, हे जे काही चळवळ आहे याला चळवळ म्हटलेलं आहे. जी हालचाल लहान मुलं करत असतात त्या हालचालीला शास्त्रज्ञ काय म्हणतात, चळवळ असे म्हणतात. आणि या चळवळीत त्याला काय असतं, आनंद वाटत असतो. यामुळे मुखाने ब ब म म प प अशी त्याची निरर्थक बडबड चालू असते. ही क्रिया ज्याप्रमाणे वाढते त्या प्रमाणात मुलांची शारीरिक व मानसिक वाढ चांगली होते. म्हणजे या ज्या क्रिया करत असतो तो म म म्हणणे, ब ब म्हणणे किंवा प प म्हणणे यासारख्या जे शब्द तो वापरत असतो त्या शब्दातून काय होत असतं, त्याची शारीरिक आणि मानसिक वाढ ही वाढत असते. बेसुमार अशा या कार्यशक्तीच्या प्रकटीकरणातून स्वरांची निर्मिती मुखावाटे होऊन त्यांच्या समूहाच्या अर्थाची जाणीव त्याला होऊ लागते. स्वरोत्पादन, स्वरसंयोग, स्वरसंकेत अशा क्रिया वाढत जाऊन मुले भाषा शिकत राहतात. अतिरिक्त कार्यशक्तीच्या वापरासाठी आनंदाने जी क्रीडाशक्ती मुलांमध्ये निर्माण होते तीच भाषेची प्राथमिक अवस्था होय. म्हणजे इथे शास्त्रज्ञ काय म्हणतात की मुलं जे क्रीडाशक्ती करत असतात, अतिरिक्त जे हालचाली करत असतात, ती हालचाल म्हणजेच काय आहे, भाषा निर्मितीची प्राथमिक अवस्था होय असे शास्त्रज्ञ इथे म्हणतात. तर आपण हे जे एवढे शास्त्रज्ञ बघितलेत, जे सिद्धांत बघितले, जे एवढ्या शास्त्रज्ञांचे सिद्धांत बघितलेले आहेत, या सिद्धांतावरून आपल्याला असं म्हणता येईल की भाषा ही निश्चितपणे कशी उत्पन्न झाली हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. परंतु भाषा ही ईश्वर निर्मित नाही किंवा राजनिर्मित नाही, तर मानव निर्मित आहे असं आपल्याला निश्चितपणे सांगता येते. भाषा काय आहे, मानव निर्मित आहे. ती कुठल्याही ईश्वराने निर्माण केलेली नाही किंवा राजानेही निर्माण केलेले नाही. या फक्त भ्रमित कल्पना आहेत. भाषा ही काय आहे, ही मानव निर्मित आहे असं आपल्याला शेवटी म्हणता येते. इथे आपला भाषा निर्मितीचे जे सिद्धांत आहे तो इथे आपला संपतो.